नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे बेरीज व वजाबाकी. ते बघण्यापूर्वी आपल्याला बेरीज व वजाबाकीचे चिन्हाचे नियम बघणं गरजेचे आहे. तर थोडेफार आपण ते समजून घेऊ आणि नंतर गणिताला सुरुवात करू. तर पहा, इथे चिन्ह दिलेले आहे. पहा काय म्हटलं आहे. पहा, प्लस 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 काय होते, प्लसच होते. येईल लक्षात. त्यानंतर मायनस 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 काय होते, तर प्लसच होते. त्यानंतर प्लस मायनस मायनस आणि मायनस प्लस मायनस, हे माहिती आहे सर्वांना नियम. आता पहा, थोडं लक्षात ठेवण्यासाठी असंही म्हणता येईल आपल्याला, जर चिन्ह सारखे सारखे असेल, हे बघा प्लस प्लस मायनस मायनस, जर सारखे सारखे असेल तर प्लस घ्या. दोन्ही ठिकाणी प्लस आले आहे, हे लक्षात. परंतु जर सारखे नसेल, पहा प्लस मायनस किंवा मायनस प्लस असेल तर मायनस घ्या. येत्या लक्षात. सारखे सारखे असेल तर प्लस घ्यायचं आणि जर सारखे नसेल तर मायनस घ्यायचं, बस झालं. आणि हे सर्व यांना सारखी पद्धत आहे. पहा, मोठ्या संख्येचे चिन्हे, मोठ्या संख्येचे चिन्हे, मोठ्या संख्येचे चिन्हे. येईल लक्षात. हे क्लिअर केल्यानंतर आपल्याला कोणतं चिन्ह द्यायचं त्या संख्येला, तर कशावर डिपेंड करते, ते मोठ्या संख्येवर डिपेंड करते. आता थोडं उदाहरणामध्ये घेऊन घेऊ आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, आता नियम नंबर तो पहिला, येईल लक्षात. हा जो आहे हा नियम नंबर 1 देऊ आपण. नियम नंबर पहिला, तर याच्यामध्ये पहा, +5 अधिक 10, या अंकाचा चिन्ह कुठला आहे, प्लस, आणि या अंकाचा काय, प्लस. म्हणजे प्लस प्लस आपण प्लस 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 करतो, म्हणजे आपण बेरीज तर करूनच घ्यायची आपल्याला. पहा, 10 आणि 5 किती, 15. ठीक आहे. मग मोठ्या संख्येचं चिन्ह, इथे मोठ्या संख्येचं चिन्ह काय, प्लस. इथे प्लस द्यायची गरज नाही. येईल लक्षात. प्लस नाही आहे म्हणजे प्लस असतोच, येईल ना लक्षात. त्यानंतर पहा, आता नियम नंबर 2 बघू. हा आपण नियम नंबर 2 आता आपण घेऊ. या ठिकाणी पहा, मायनस मायनस. आता इथे प्लस -5 आणि -10 असं करू. याचं उत्तर काय येईल, तर पहा, मायनस मायनस म्हणजेच काय, तर प्लस. हे बघा, मायनस मायनस प्लस. पहिले तर यांची बेरीज करून घेऊ, म्हणजे काय, 10 आणि 5 किती, 15. 15 तर मी लिहूनच घेतलं, काही प्रॉब्लेम नाही. पण कोणतं चिन्ह येईल, पहा, मोठी संख्या हे, याचं चिन्ह काय, मायनस, मग या ठिकाणी मायनस येईल लक्षात. चला, त्यानंतर नियम नंबर 3 पहा काय म्हणता येते, प्लस आणि मायनस. या ठिकाणी लिहितो मी +5 आणि या ठिकाणी लिहितो -10. ओके. मग यांचं काय करून घ्यायचं, पहा, तर प्लस मायनस मायनस होतात. मग या ठिकाणी आपण मायनस करून घेऊ. मला सांगा, 10 मधून 5 गेले, किती राहिले, 5 राहिले. आणि मोठ्या संख्येत चिन्ह द्या. याच्यातली मोठी संख्या कोणती आहे, ही आहे. म्हणजे मोठ्या संख्येला चिन्ह कुठला, मायनसचा आहे. या ठिकाणी मायनस द्या. येईल लक्षात. परत एक नियम नंबर 4, हा नियम नंबर 4 घेतोय. काय म्हटलं आहे, पहा, मायनस प्लस. आता या ठिकाणी करतोय मी सुरुवातीला -5 आणि इथे करतोय +10. येईल लक्षात. काय उत्तर येईल, पहा, मायनस प्लस केलं तर काय होते, मायनस असे. इथे पहा, मायनस प्लस मायनस. मग 10 मधून 5 काढा, किती राहिले, या ठिकाणी 5 लिहून घेतोय. आणि मोठ्या संख्येत चिन्ह कुठलं आहेत, पहा, ही मोठी संख्येचं चिन्ह काय, प्लसमध्ये आहे. पण प्लस लिहायची गरज नाही. येईल लक्षात. आपण लिहू पण शकतो, या ठिकाणी असे लिहून द्या आणि इथे लिहून टाका. येईल लक्षात. एकंदरीत हे आपले काय नियम आहे आणि त्याची उदाहरणं मी दिले आहेत. आता याच्यावर आधारित आपण प्रश्न बघू. येईल लक्षात. याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. ठीक आहे. चला, पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 1, त्याच्यामध्ये 2 गणिते मी लिहून घेतले आहे. आपल्याला हे दोन्ही गणितं सोडवायचे आहे आणि दोन्ही गणिते हे बेरजेचे आहे. येईल लक्षात. तर पहा, आता स्पर्धा परीक्षेमध्ये बेरीज करताना हे अंक एकाखाली एक लिहून घेऊ नका. बेरीज आडवीच करता आली पाहिजे आपल्याला. पहा, त्या पद्धतीने प्रॅक्टिस करू आता आपण. तर काय करायचं नेमकं, ज्यांची आपण बेरीज करतो त्याला चिन्ह देऊन द्यायचं किंवा असं थोडंसं डॉट करायचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशाची आपली बेरीज झालेली आहे. तर पहा, हे 8 आणि 4 12, 12 आणि 2 14, 14शी किती, 4 राहाला किती, 1. हा जो 1 बाकी राहतो हा इथे लिहायचा. येईल लक्षात. कुठे लिहायचा, इथे. म्हणजे डायरेक्ट काय आपल्याला बेरीज करता येईल. पहा, हे 2, ठीक आहे, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4. येईल लक्षात. हे 4 पूर्ण मी इथे लिहून घेतले. त्यानंतर हा 8 आणि 4 12, हे 12 आणि 3 15. हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. किती उत्तर मिळालं तुम्हाला, हे 1544. येईल लक्षात. हे झाली यांची बेरीज. आता त्यांची बेरीज बघू. पाहिजे ते अंक थोडे मोठे आहेत किंवा जास्त आहेत. 4 आणि 4 8, 8 आणि 7 15, 15शी 5, 1 बाकी राहिला. हे झाले 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, 9शी इथे पूर्ण 9 लिहितो आहे. ठीक आहे. त्यानंतर हा 3 आणि 3 6, 6 आणि 5 11, 11शी 1 राहिला इथे 1, 7 आणि 1 8, 8 आणि 8 16. हे बघा, 7 आणि 1 8, 8 आणि 8 16. इकडे काहीच नाही, हे 16 इथे पूर्ण लिहून टाका. येईल लक्षात. हे झालं याचं उत्तर.
ही लक्षात बेरीज या पद्धतीने करायची. कितीही मोठी संख्या असो बेरीज जर या पद्धतीने केलं तर अचूक असं उत्तर मिळते आणि कमी वेळ पण लागतो. ठीक आहे, चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा प्रश्न असा आहे, प्रकार नंबर 2 प्रश्न क्रमांक पहिला आणि ही ते दुसरा दिला आहे. या ठिकाणी वजाबाकीचे तुम्हाला चिन्ह दिसत आहे, येईल ना लक्षात. पण यामध्ये पहा ही जी संख्या आहे ही वजाची आहे, ही संख्या वजाची आहे, पण ही संख्या वजा नाही, हा प्लस आहे. अधिकचं चिन्ह या ठिकाणी काहीच चिन्ह नाही दिलं म्हणजे काय अधिकचं चिन्ह असते. मग करायचं काय आहे तुम्हाला पहा, या दोन संख्यांची बेरीज करून, कारण हा मायनस मायनस आहे ना, या दोन संख्येची बेरीज करून याच्यातनं वजा करायची आहे. मग कशा पद्धतीने, खाली वगैरे काही लिहून घेऊ नका, तिथल्या तिथं अंक लिहायचे आणि उत्तर काढायचे आपल्याला, येईल लक्षात. तर पहा हा अंक इथे लिहायचा, याच्या खाली पहा 720 इथे लिहितो मी 720, येईल लक्षात. पहा यांची काय करू बेरीज, वजा बाकी आहे पण वजा वजा काय होती इथं बेरीज करून टाकू आपण. काय हा 8, येईल लक्षात. हे काय 5 आणि 2 7, त्यानंतर 7 आणि 3 किती 10, 10 शून्य राहिला 1, 1 आणि 2 3, 3078. आता या दोघांची बेरीज 3078 आहे, मायनस मायनस आहे, याच्यामधून आपल्याला वजा करायचे. आता हे दोन्ही वजा करायचे आहे याच्यामधून. तर सिंगल सिंगल वजा करण्यापेक्षा एकाच वेळेस आपण काय केली बेरीज केली. आता वजा करू. आता हे किती झाले 3078, या ठिकाणी लिहितोय मी पहा 3078, येईल लक्षात. हे जर सोडवलं की आपल्याला उत्तर मिळते. पहा आता 5 मधून 8 जात नाही, 1 घेतला म्हणजे 15 मधून जर 8 गेले तर इथे 7 राहते. ओके, हा एक इथे आला. परत 2 मधून हा 8 जात नाही म्हणून इथे 1 घेतला. 12 मधून 8 गेले किती राहिले 4 राहिले, हा एक इथे येतो. त्यानंतर 3 मधून 1 गेला हे राहिले 2 आणि 4 मधून 3 गेले हे राहिला 1. ह्याचा अर्थ आपलं हे उत्तर किती मिळालं 1247, येईल लक्षात. इथे लिहून घेतोय मी किती तर 1247. ठीक आहे, चला त्यानंतर त्या गणिताकडे वळू आता आपण. पहा आता इथे पण प्लस आहे, इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, म्हणजे या दोघांची आपण पहिले बेरीज करून घेऊ. हे चारही अंक या ठिकाणी आणतोय मी पहा 87 82. ओके, यांची काय करून घेतो आता बेरीज करतोय. हा 1 आणि 2 किती झाले हे 3, 8 आणि 2 10, 10शी 0 राहिला 1, 7 आणि 3 10 आणि 1 11, 11शी 1 राहिला 1, 8 आणि हे 2 10शी 0 राहिला 1, 3 आणि 1 हे 4. ओके, यांच्या दोघांची बेरीज किती आली 40 103. आता हे अंक या ठिकाणी म्हणून आपण वजाबाकी करू. पहा किती आहे 40 103, 40 103. ओके, यांची वजाबाकी करतो इथनं आता. ठीक आहे, तर पहा 2 मधून 3 जात नाही, 1 घेतला म्हणजे 12 मधून जर 3 गेले तर हे राहिले आपले 9. त्यानंतर 1 इथे येतो. 8 मधून 1 गेला हे राहिले 7. त्यानंतर 1 मधून 1 गेला 0 राहिले. 8 मधून 0 गेला 8 राहिले. 2 मधून 4 जात नाही म्हणून 1 घेतला. 12 मधून हे 4 गेले म्हणजे या ठिकाणी परत 8 राहिले. हा एक इथे येतो आणि 8 मधून 1 गेला हे राहिले 7, हे लक्षात. म्हणजे आपलं याही गणिताचं उत्तर किती मिळालं आपल्याला पहा 78 80 79, हे झालं आपलं उत्तर, येईल लक्षात तुमच्या. ठीक आहे, शांत पद्धतीने या पद्धतीने जर सोडवलं तर कमी वेळात तुम्हाला उत्तर मिळते याची. ठीक आहे, चला प्रकार नंबर 3 बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर तो 3, प्रश्न क्रमांक हा इथे पहिला आणि हा दुसरा, येईल लक्षात. आता याच्यामध्ये वजाबाकी चिन्ह दिसत आहे इथेही आणि इथे वजाबाकी चिन्ह दिसत आहे. पण हा वजाबाकी आहे पण हा इथे प्लस आहे, या ठिकाणी मायनस आहे आणि इथे काय आहे प्लस आहे. मग काय करता येईल अशा वेळेस, मायनस प्लस मायनस होते हे माहिती आहे आपल्याला, म्हणजे वजाबाकी आपल्याला करायची आहे. मग अंक पहा, ही संख्या मोठी आहे की ही संख्या मोठी आहे, तर ही संख्या मोठी आहे. मग या संख्येमधून ही संख्या वजा करायची, मग ही संख्या इथे घेऊन येऊ आपण. पहा 12437 इथे लिहून घेतोय मी 12437, हे वजाबाकी करायची आहे आपल्याला, येईल लक्षात. तर पहा 7 मधून 7 गेले 0 राहिले, 8 मधून 3 गेले 5 राहिले, 1 मधून 4 जात नाही 1 घेतला इथे, 11 मधून हे समजा 4 गेले इथे किती राहते 7, हा एक इथे येतो म्हणजे काय 4 मधून 3 गेले परत 1 राहिला आणि 1 मधून 1 गेले 0 राहिले, म्हणजे राहिले काय या ठिकाणी 1750. किती राहिले 1750. मग मला सांगा 1750 राहिलं, चिन्ह कुठलं द्यायचं, मायनस की प्लस द्यायचं. तर मोठी संख्या कुठली आहे, ही प्लस आहे, ही लहान संख्या आहे, ही मायनस आहे, मोठी संख्या आहे. म्हणजे मोठ्या संख्येत चिन्ह कुठलं वजा मायनस, मग या ठिकाणी आपल्याला मायनस देता येईल असं. म्हणजेच आपलं उत्तर काय वजा 0,1750 या ठिकाणी, या पद्धतीने, येईल लक्षात. चला याच पद्धतीचं तेही सोडून पाहू. आता मला सांगा याच्यामध्ये हा प्लस आहे हा मायनस आहे, मायनस प्लस मायनस होतो हे तर माहिती झालं आता आपल्याला. ठीक आहे ना. मग ही संख्या मोठी की ही संख्या मोठी, तर ही संख्या मोठी दिसत आहे. मग या संख्याला इथे आणू आणि वजाबाकी करू.
तर पहा 17 41 52 येईल लक्षात. यांची वजाबाकी करून घेतो आहे. 1 मधून 2 जात नाही, 1 घेतला. 11 मधून 2 गेले, इथे 9 राहिले, हा एक इथे येतो. परत 2 मधून हे 6 जात नाही, 1 घेतला. 12 मधनं 6 गेले, 6 राहिले, हा एक इथे येतो. 5 मधून हे 2 गेले, 3 राहते. 3 मधून 4 जात नाही, इथे 1 घेतो. 13 मधून 4 गेले, 9 राहिले, हा एक इथे घेतो. 8 मधून 8 गेले, 0 राहिले आणि 1 मधून 1 0. म्हणजे आपलं उत्तर किती मिळालं? 93 69 येईल लक्षात. मग यामध्ये तुमच्या लक्षात येत असेल मोठी संख्या कुठली ही आहे की ही आहे, ही आहे. मग या संख्येला चिन्ह कुठलं आहे तर प्लसचं चिन्ह आहे. मग या ठिकाणी प्लस राहील, म्हणजे लिहायची गरज नाही, डायरेक्ट लिहून टाकतो आहे 9369. हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. ठीक आहे ना. चला अधिक या पद्धतीचे वेगळा प्रकार बघू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 4 आणि प्रश्न क्रमांक याच्यात 1 आणि हा दुसरा. येईल लक्षात. पहा यामध्ये साधारणतः प्लस प्लस किंवा मायनस मायनस जास्त ठिकाणी दिले आहेत, इथे 2-2 ठिकाणी दिलेले आहेत. मग अशा गणिताला कसं सोडून घ्यायचं पहा. या ठिकाणी पहा हा जो आहे हा मायनस आहे आणि हा मायनस आहे. मग या दोघांची बेरीज करून घेऊ आपण पहिले. पहा सुरुवातीला आता हा इकडे न्या किंवा हा इकडे न्या सारखंच पडते. तर पहा काय करतो, याला इकडे आणतोय मी. काय करता येईल, 91 जर मी या ठिकाणी आणले तर काय होईल पहा. हा काय, हाय मायनस आहे आणि हाय मायनस आहे. 5 आणि 1 6, 8 आणि 9 17, 176 हे झाले. आता हे मायनस मायनसची बेरीज झाली म्हणजे काय राहील, हा मायनसच ठेवा. येईल लक्षात. आता पहा या ठिकाणी हा प्लस आणि प्लस यांची बेरीज करू, म्हणजे हा प्लस मी इकडे घेऊन जातो आहे कारण इकडे अडचण होईल म्हणून इकडे नेतो आहे. हा 100 किती प्लस 136. ओके, यांची करून घेतो बेरीज. पहा मी याची पण बेरीजच केली आणि याची पण बेरीजच करत आहे, हे लक्षात घ्या. 8 आणि 6 1404 राहिला 1, 3 आणि 3 6 आणि 1 7. हे लक्षात. आणि ह्या एक असाच. येईल लक्षात. हा कशात येतो प्लसमध्ये, कारण हे दोन्ही प्लस आहे तर प्लस ठेवा, हा दोन्ही वजा आहे किंवा मायनस आहे तर मायनस ठेवा. आता पहा या ठिकाणी हा मायनस आहे आणि हा प्लस आहे. फक्त या दोघांचा विचार करा. आता या दोघांचा विचार केला तर काय होईल, मायनस प्लस मायनस. म्हणजे या दोघांची वजाबाकी तर आपल्याला करायचीच आहे, वजाबाकी करायचीच आहे, पण चिन्ह कोणत्या संख्येचं, मोठ्या संख्येचं चिन्ह. मग मला सांगा वजाबाकी करू. 176 मधून 174 गेले, तोंडी उत्तर आहे. 176 मधून 174 गेले, किती राहिले फक्त 2. हे याचं रिंगालं 2 उत्तर. पण हे 2 मायनसमध्ये की प्लसमध्ये, तर मोठी संख्या ही आहे आणि याचं चिन्ह काय मायनस. मग या ठिकाणी मायनस द्या, म्हणजे उत्तर काय -2 हे आपलं राहिलं उत्तर. येईल लक्षात. काय केलं परत एकदा सांगतोय, मायनस मायनसची बेरीज करून घेतली आणि प्लस प्लसची सुद्धा आपण बेरीज करून घेतली. त्याच्यानंतर हे चिन्हाचा फक्त आपण उपयोग केला, काय इथे मायनस आहे प्लस आहे, मायनस प्लस मायनस, मग मायनस तर होईल, मग मायनस करून घेतलं आपण. 176 मधून 174 गेले, 2 राहिले आणि मोठ्या संख्येत चिन्ह दिलं आहे आपण. येईल लक्षात. चला त्या गणिताकडे वळू आपण. आता पहा या ठिकाणी प्लसचे 3 चिन्ह दिसत आहे. या ठिकाणी पहा 3 संख्या दिसत आहे तुम्हाला. हा प्लस आहे, हा प्लस आहे आणि हा प्लस आहे. यांची प्लस करून बेरीज करू. हा प्लस आहे, याच्यामध्ये 96 पहिले मिळवतो, प्लस 96 आणि शेवटला पहा प्लस 78. येईल लक्षात तुमच्या. पहा 8 आणि 8 16, 16 आणि 6, 16 आणि 6 किती तर 22, राहिले किती 2. हे 8 आणि 2 10, 10 आणि 9 19, 19 आणि 7 26, 26शी 6 राहिले परत 2, 2 आणि 1 3, किती झाले 362. हे प्लसमध्ये आहे, कशामध्ये हा प्लस देऊन द्यायचा. ओके. त्यानंतर आता वजा वजा मायनस मायनस या ठिकाणी हा इकडे घेऊन घेतो आहे. पहा -92 या ठिकाणी घेतो आहे. हा 3 आणि 2 किती 5. ओके. त्यानंतर 7 आणि 9 किती 16, 165 वजामध्ये. येईल लक्षात. आता मला सांगा मायनस प्लस किंवा प्लस मायनस काय होते, मायनसच होते, म्हणजे वजाबाकी तर आपल्याला करायचीच आहे. मग याच्यामधनं हा अंक मायनस करून घेऊ पहिले. पहा 362 वजा किती तर 165. हे वजाबाकी सुरुवातीला करून घेऊ आपण. 2 मधून 5 जात नाही, 1 घेतला आहे मी. या 12 मधून 5 गेले, 7 राहिले, हा एक इथे येतो. त्यानंतर 6 मधून 7 जात नाही, 1 घेतला. 16 मधून 7 गेले, 9 राहिले, हा एक इथे येतो. 3 मधून 2 गेले, 1 राहिला, राहिले किती 197. हां 197 तर उत्तर आहे, पण मायनसमध्ये की प्लसमध्ये, तर मोठ्या संख्येचं चिन्ह बघून घ्या. कुठल्या मोठ्या संख्येचं चिन्ह, हा प्लस, म्हणजे प्लस इथे लिहा किंवा नाही लिहिलं तरी चालेल. म्हणजे आपलं एकंदरीत या गणिताचं उत्तर किती प्लस 197 आणि ह्याचं किती आलं आपलं -2. येईल लक्षात. चला लिहून टाका हे दोन्ही उत्तर.
त्यानंतरचा टॉपिक बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार क्रमांक हा 5. प्रश्न असा आहे, दिलेल्या बेरजेच्या गणितात एक्सच्या ठिकाणी कोणता समान अंक येईल. समान अंक म्हटलं आहे. समान अंक म्हणजे काय, ज्या ज्या ठिकाणी एक्स दिसेल त्या त्या ठिकाणी तुम्हाला सारखा अंक आला पाहिजे. येईल लक्षात. तर पहा, व्यवस्थित असं सोडून घेऊ, थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या. यांची बेरीज करायची आपल्याला. 8 8 8 8 त्रिक 24 4 राहिले किती, हे 2 येईल लक्षात. आता 2 आणि 5 किती, 7. याच्यामध्ये काहीच नाही, हे 7. मग हे 7 इथे लिहून घेतले मी. 7 मध्ये किती मिळविले, तर एकक स्थानी 5 आला पाहिजे. ठीक आहे. 7 मध्ये कितीही मिळवलं तर 5 येईल का, नाही. पण 7 मध्ये इथे किती मिळवले तर 15 येऊ शकते, 25 येऊ शकते वाटल्यास. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, समजा मी 7 मध्ये तर 8 मिळवले इथे, तर 15 होते. 5 तर होणार नाही ना, काय होईल, 15 होऊ शकते. मग 7 मध्ये 8 मिळवल्यानंतर 15 होते. तर मला सांगा, हे जे 8 आहे, 8 इथे 4 आणि इथे 4 करून घेऊ शकतो आपण, म्हणजे एकक स्थानी हा 5 येईल. मग पहा, आता इथे अंदाजे एक लिहून टाकतो. पूर्ण गणित सोडवा जोपर्यंत इथे, आता इथे 4 आणि 4 घेतल्यानंतर इथं जर 4 तुमचं निघालं तर तो उत्तर बरोबर आहे असं लक्षात घेऊ आपण. ठीक आहे. आता या 8चे निम्मे करू, कारण ते 2x आहे. म्हणजे या ठिकाणी 4 घेतोय मी, या ठिकाणी 4 घेतला. आता किती झाले पहा, हे किती झाले, 7. 7 आणि 4 आणि हे 4, 8 म्हणजे किती झाले, 15. 15शी 5 राहिला किती, 1. ओके. आता पहा, 2 3 4 इथे बरोबर 4 आला असा. येईल लक्षात. म्हणजे आपलं उत्तर काय, एक्सच्या ठिकाणी कोणता अंक येत आहे, तर 4 येत आहे. मग या गणिताचं आपलं उत्तर काय, तर 4. येईल लक्षात तुमच्या. आणि गणित पूर्ण सोडून पाहायचं, हे लक्षात घ्या. पूर्ण सोडून पाहायचं. इथे 4 निघाला म्हणून ठीक आहे, जर इथे 4 नसता निघाला तर मग वेगळी पद्धत असते अजून. इथे मग डायरेक्ट 15 नाही तर 25 येऊन जातो इथे. येईल ना लक्षात. तर पाहू त्या पद्धतीचं गणित जर आलं तर. चला, आता ते एक गणित आहे त्याच पद्धतीचं, पहा, यालाही सोडून घेऊ आपण. याचं उत्तर किती मिळालं तुम्हाला, 4. लक्षात असू द्या. त्यानंतर पहा, हा 4 आणि 4 8, 8 आणि 5 13, 13शी 3 राहिला 1. ओके. आता याच्यामध्ये पहा, 3 आणि 1 4, हे लिहिले मी 4. 4 मध्ये किती मिळवले तर 8 होईल. पहा, 4 मध्ये अजून 4 मिळवले तर काय होते, 8 होते. इझी आहे बिलकुल. पण मी सांगितलं आहे तुम्हाला शेवटपर्यंत जायचं. शेवटी पण सुद्धा आपल्याला जर तेच उत्तर जर शेवटी मिळत असेल तरच उत्तर बरोबर आहे, नाहीतर चेंज काय करायचं तेही सांगतोय. पहा, लक्ष द्या. आता इथे 4 मिळवले म्हणून 4 आणि 4 8 झाले. मग इथे जेव्हा 4 मिळवले ते 2x आहे. मग या 4चे निम्मे निम्मे करा, म्हणजे 2 2. या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 2 आले. हे लक्षात. आता किती झाले, हे पहा, हे झाले 4 5 6 7 8, 8शी 8च. काही बाकी राहिले का, काहीच नाही. आता पहा, इथे हे 5 5 आणि 5 10 आणि 6 16. मग इथे जर 16 लिहिलं तर या ठिकाणी 6 येत आहे ना. या ठिकाणी 6 चालते का आपल्याला, नाही. या ठिकाणी 2 आणि ते 2 आले तर इथेही 2च पाहिजे आपल्याला. म्हणजे गणित कुठंतरी चुकलं. येत आहे ना लक्षात. मग आता काय करायचं पहा, या ठिकाणी खोडून घेतोय मी. पहा, लक्ष द्या थोडं. आता करायचं काय, काहीच करायचं नाही. फक्त तुम्हाला या ठिकाणी करायचं काय, इथे 1 वाढून द्या आणि इथे 1 वाढून द्या, बस झालाय. अशा वेळेस जर उत्तर निघाला नाही तर 10 10च्या पटीत जायचं. पहा, असं इथे मी 1 वाढवलं, 4चे 14 झाले म्हणजे 10 वाढले. इथे 1 वाढवला म्हणजे 8चे 18 झाले म्हणजे 10 वाढले. 10 असे वाढून द्यायचे. ओके, बस झाला. आता पहा, आता काय होईल, 4 मध्ये 14 मिळेल तर 18 झाले. मग हे 14 म्हणजे काय, तर इथे 7 येईल आणि इथेही 7 येईल. येईल लक्षात. आता पहा, हे 4 आणि 7 आणि 7 14, म्हणजे एकंदरीत किती झाले ते 18. 18शी 8 राहिला का इथे 1. ओके. आता इथेही 7 येते का पाहू आता आपण. हे किती झाले, 6 6 आणि 6 12, 12 आणि 5 17, 12 आणि 5 17, म्हणजे एक्सच्या ठिकाणी किती आले, परत 7 आले. येईल लक्षात. म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी, तर काय आला पाहिजे, एक्सच्या ठिकाणी 7. म्हणून हे उत्तर लिहून टाकू या ठिकाणी आपण 7. येईल लक्षात तुमच्या. या पद्धतीने याला सोडवता येते आपल्याला. चला, यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 6. प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे, हे शाब्दिक गणित दिसत आहे आपल्याला. पूर्ण बेरजेमधला काय शाब्दिक गणित आहे. काय म्हटलं आहे, निलेश 1530 रुपयाची खरेदी करतो. नितीनने निलेशपेक्षा 740 रुपयाची जास्त खरेदी केली तर दोघांची एकत्रित खरेदी करायची. एकत्रित म्हणजे काय, तर बेरीज करायची आपल्याला. आणि 2 व्यक्ती आहेत पहा, 2 मुलं आहे, निलेश आणि दुसरा कोण, नितीन. आता पहा, पहिले निलेशने किती रुपयाची खरेदी केली ते लिहून घेतोय मी. पहा, हा निलेशची खरेदी झाली 1530 रुपयाची. 1530 रुपयाची. त्यानंतर पहा, खरेदी करतो नितीनने निलेशपेक्षा 740. मग हे 740 रुपये प्लस करून जर उत्तर काढलं तर निघेल का, तर निघणार नाही. काय म्हटलं आहे पहा, नितीनने निलेशपेक्षा म्हणजे निलेशने जेवढं केलं
जेवढ्या रुपयाची खरेदी केली तेवढ्या रुपयाची नितीननं तर केलीच, हा अंक डबल दिला नाही, आपल्याला घ्यावा लागते. पहा, नितीनने निलेशपेक्षा 740 रुपयाची जास्त खरेदी केली. म्हणजे निलेशने जेवढे केले त्याच्यापेक्षा जास्त किती केले आणि नितीनने 740 रुपयाची खरेदी जास्त केली. म्हणजे नितीनने 1530 रुपयाची केलीच होती आणि सोबत किती 740 रुपयाची केली. येईल लक्षात. म्हणजे हे झाले निलेशची खरेदी आणि हे झाली नितीनची खरेदी. आता यांनी म्हटलं एकत्रित खरेदी किती, म्हणजे या तिन्ही संख्यांची बेरीज म्हणजे आपलं उत्तर. येईल लक्षात. तर पहा आता बेरीज करून घेतोय. 0 0 0च राहिला, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 0 राहिला 1, 5 आणि 5 10 आणि 1 11, 11 आणि 7 1808 राहिला 1, 1 2 3. म्हणजे एकंदरीत आपली खरेदी कितीची झाली 3800 रुपयाची त्या दोघांनी मिळून खरेदी केली. येईल लक्षात. परत त्याच पद्धतीचं एक गणित बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर तेच 6 आणि प्रश्न क्रमांक दुसरा. सोनूला 458 रुपये पगार आहे. मोनूला सोनूपेक्षा, आता म्हणजे सोनू आणि मोनू दोन व्यक्ती आहेत किंवा दोन मुली आहेत समजा. मोनूला सोनूपेक्षा 1880 रुपये जास्त पगार आहे, तर एकत्रित पगार किती. सेम गणित त्याच पद्धतीने आहे. पहिले सोनू लिहून घेऊ. पहा, सोनूला किती आहे तर 458, हे लिहून घेतोय मी 458. आणि मोनूला किती आहे, जेवढे सोनूला आहे तेवढे तर आहेच, 458 तर आहेच, पण मोनूला सोनूपेक्षा किती जास्त आहे 1880 रुपये. इथे लिहून घेतो मी 1880. येईल लक्षात. बस झालं. यांची एकत्रित बेरीज म्हणजेच आपलं उत्तर. ठीक आहे. पहा, 8 आणि 8 16, 16 6 राहिला 1. त्यानंतर हे 5 आणि 5 10, 10 आणि 1 11, 11 आणि 8 19, 19 9 राहिला 1. त्यानंतर हे 8, 8 आणि 4 12, 12 आणि 4 16 आणि 1 17, 17 7 राहिला 1, 1 आणि 1 2. म्हणजे आपलं उत्तर काय 2796. हे दोघांचा एकत्रित पगार आहे. किती 2796. लिहून टाका व्यवस्थित. त्यानंतरचा प्रकार बघू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 7. काय म्हटलं आहे, दोन संख्यांची बेरीज 30 असून त्यांची वजाबाकी 6 आहे, तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती. हे लक्षात. त्या दोन संख्यांची बेरीज किती दिली 30 आणि वजाबाकी किती 6. बेरीज 30 वजाबाकी 6 आणि आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. म्हणजे काय करता येईल पहा आपल्याला. आता हे जे 30 आहे याला समजा आपण जर 2ने भागितलं तर हे काय निघते, त्यांची सरासरी किती निघेल, हे 15. येईल लक्षात. आता नेमकं इथे करायचं काय है ना, इथे नेमकं करायचं काय. हा जो 15 अंक काय करते आपला, पहा 15 अंक इथे ठेवा. यांनी काय म्हटलं आहे, वजाबाकी किती 6, वजाबाकी किती 6, म्हणजे त्या दोघांमधला फरक कितीचा असला पाहिजे 6चा. याचा अर्थ ही एक संख्या 3ने एकदा प्लस करू आणि एकदा मायनस करू. काय करता येईल पहा, थोडं लक्ष देईल तुमच्या. आता +3 करा, हे किती होते 18 झाले. आणि या 15मधून 3 मायनस करा, 18 वजा 3 हे किती राहिले, बरोबर इथे लिहिते मी 12. लक्षात. काय केलं पहा मी, हा 15 आणि हे 3 आणि 3 किती 6. हे बघा 6 फरक आहे ना, म्हणून असा केला आहे मी. इकडे 3 तिकडे 3, इकडे केला मी प्लस आणि इकडे केला मी मायनस. पहा, प्लस केल्यानंतर हे झाले 18 आणि मायनस केल्यानंतर हे झाले 12. आणि ह्या ज्या दोन संख्या आहे या त्या दोन संख्या आहे. पहा 18 आणि 12, 18 आणि 12ची बेरीज किती 30. हे बघा बेरीज 30 आणि 18 आणि 12ची वजाबाकी किती तर 6. पहा 18 वजा 12, म्हणून इथे लिहून घेतोय मी. पहा 18 अधिक 12 बरोबर किती 30 येतात आणि 18 वजा 12 बरोबर 6 येतात. म्हणजे नियमानुसार आपलं हे बरोबर आहे. आता यांनी काय म्हटलं आहे, तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती. आता त्या दोन संख्यांचा गुणाकार आपण इथे घेऊन घेऊ. पहा, दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे कोणत्या दोन संख्या, एक 18 आणि एक कोणती 12. या दोन संख्यांचा गुणाकार करून घेऊ. आपलं उत्तर हे राहील. हे तर फक्त कॅल्क्युलेशन करून पाहायला आहे आपण, आहे का बरोबर म्हणून. येता ना, कोणत्या दोन संख्या काढल्या, या दोन संख्यांचा मी गुणाकार करून घेतो. आता पहा, लक्ष द्या. 12 8 96, 9 राहिले. 12 1 12, 12 आणि 9 21, 12 आणि 9 21. म्हणजे आपलं उत्तर किती निघालं, हे दोन संख्यांचा गुणाकार किती 216. येईल लक्षात. चला काळजीपूर्वक लक्षात घ्या. परत याच पद्धतीचं एक गणित पाहू. पहा, प्रकार नंबर हा 7. प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. दोन संख्यांची बेरीज 40 असून त्यांची वजाबाकी 8 आहे, तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती. त्याच पद्धतीचं गणित आहे. इथे 40 आला आहे, त्या ठिकाणी फरक किंवा वजाबाकी किती म्हटलं आहे 8. मग करून काय घ्यायचं आहे, 40च्या निम्मे करा म्हणजे सरासरी मिळते. 40ला जर 2ने भागलं
तर हे मिळते 20. मग आपण काय करतो 20ला एकदा प्लस आणि एकदा मायनस. मग प्लस किती करायचे तर याची निम्मी किती 8च्या निम्मे 4. मग या ठिकाणी 4 प्लस करतो आहे आणि या ठिकाणी 4 मायनस करतो आहे. मग 4 जर प्लस केले तर हे किती झाले तुमचे 24 आणि 4 जर मायनस केले तर हे किती झाले तुमचे 16. येईल लक्षात. पहा 24 आणि 16 परत इथे लिहून घेतो आहे मी काय तर 24 अधिक 16 बरोबर किती होते आपले 40 आणि 24 वजा 16 हे किती होते आपले 8. म्हणजे हे 40 आणि 8 हे बरोबर आलेलं आहे. पण यांनी काय म्हटलं आहे आपल्याला यांचा गुणाकार किती. मग या दोन संख्यांचा गुणाकार इथे घेऊन सोडून घेऊ. आता आपण पहा हा 24 लिहितोय मोठी संख्या आणि लहान संख्या काय इथे 16. ठीक आहे. चला सांगा 16 चोक 64. पहा 16 चोक 64 राहिले किती 6 आणि 16 दुने 32. 32 आणि 6 38. येईल लक्षात. म्हणजे एकंदरीत आपलं हे उत्तर किती मिळालं तुम्हाला 384. येईल लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार बघू एक आपण. पहा लक्ष द्या. प्रकार क्रमांक हा 8. प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे एका कपाटाची व एका फ्रीजची काय म्हटलं आहे एक कपाट व एक फ्रीज एकूण किंमत 85,300 रुपये आहे. फ्रीजला कपाटापेक्षा 9,200 रुपये जास्त द्यावे लागतात. काय म्हटलं आहे त्यांनी पहा फ्रीजला कपाटापेक्षा म्हणजे कपाटापेक्षा फ्रीजची किंमत ही जास्त आहे. किती आहे तर 9,200 रुपये जास्त द्यावे लागतात. तर कपाटाची किंमत किती. आपल्याला कशाची किंमत काढायची लक्षात घ्या. आपल्याला काढायची कपाटाची किंमत. मग अतिशय सोप्या आणि शॉर्ट पद्धतीने आपण याचं उत्तर काढू. पहा एकूण किंमत किती आहे ज्याच्यामध्ये दोघांची रेट आहे ते 85,300 हे लिहून घेतो आहे मी काय 85,300 हे लिहून घेतलं आहे मी. वजा करा यातनं जे काही जास्त किंमत आहे. कोणाची जास्त किंमत आहे फ्रीजची. पण आपल्याला फ्रीजचं काढायचं आहे का नाही आपल्याला कपाटाची पाहिजे ना. मग फ्रीजची किंमत आपण वजा करून टाकू किती 9,200 यातनं लिहितोय 9,200. येईल लक्षात. आता याच्यामध्ये जे एक्स्ट्रा किंमत आहे कशाची फ्रीजची एक्स्ट्रा किंमत ते काढून टाकली. म्हणून आता याच्यामध्ये कपाटाची आणि फ्रीजची सारखी किंमत राहिली. म्हणून सारखी किंमत आहे म्हणून याला फक्त 2ने भागितलं तर आपले कपाटाची रेट मिळून जाते. येईल लक्षात. कपाटाची रेट आपल्याला मिळून जाते. मग आता वजाबाकी पहिले करून घेऊ. आता आपण पहा लक्ष द्या. या 0 मधून 0 गेला 0 राहिला. परत 0 मधून 0 गेला 0 राहिला. या 3 मधून 2 गेले 1 राहिले. या 5 मधून 9 जात नाही. मग 15 मधून 9 गेले किती राहिले 6 राहिले. त्याच्यानंतर इथे एक बाकी राहिला 8 मधून तो 1 गेला किती राहिले 7. याचा अर्थ 76,100 हे कशाची रेट आहे कपाट आणि फ्रीजची रेट आहे ज्याच्यामध्ये ही रेट आपण कमी केली आहे. म्हणून याला कितीने भागायचं फक्त 2ने भागायचं. बस झालं आहे. गेलं लक्षात. याला जर 2ने भागला तर आपलं उत्तर मिळून जाते. पहा आता 2 त्रिक 6 किती राहिला 1 2 8 16. त्यानंतर याला 1ला भाग जातो का नाही म्हणून 0 घ्या आणि 2 पंच 10 आणि हा 0 जशीच्या तसा. म्हणजे हे कशाची रेट निघाली ही कपाटाची रेट निघाली 38,500 ही झाला कपाटाची रेट कपाट. येईल लक्षात. आता समजा आपल्याला फ्रीजची किंमत काढायची आहे. हे तर कपाटाची किंमत काढली आपण. आता समजा फ्रीजची किंमत काढायची आहे तर कशी काढायची या संख्येमधून ही संख्या वजा करायची. येईल लक्षात. 85,300 मधून 3850 हे जर 38,050 ही जर संख्या आपण वजा केली तर काय मिळते आपल्याला फ्रीजची किंमत मिळते. येईल लक्षात. परंतु या गणितामध्ये आपल्याला काय विचारलं कपाट म्हणून आपलं उत्तर काय राहील ते हे राहील काय राहील 38,050. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 8 आणि प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे पहा एका टीव्ही व फ्रीजची एकत्रित किंमत 32,000 रुपये आहे. किती आहे 32,000 रुपये आहे. टीव्हीला फ्रीजपेक्षा 8,000 रुपये जास्त द्यावे लागते. म्हणजे टीव्हीपेक्षा फ्रीज ही महाग आहे 8,000 रुपये जास्त द्यावे लागते. तर फ्रीजची किंमत किती. त्याच पद्धतीने गणित सोडवायचं आपल्याला. काय म्हटलं आहे त्यांनी फ्रीजची किंमत किती. मग दोघांची एकत्रित रेट किती आहे 32,000. ठीक आहे. जास्त कोणाची आहे टीव्हीपेक्षा फ्रीजला म्हणजे फ्रीज जे महाग आहे ते काढून घेऊ आपण पहिले. हे जे 8,000 रुपये एक्स्ट्रा काढून घेतले आपण वजा केले त्यातनं आणि भागेला काय कराल 2. का बरं भागाकारात 2 करत आहे. मग हे काढल्यानंतर किंमत दोघांची सारखीच होईल त्या रकमेमध्ये. मग आपण 2ने जर भागलं डायरेक्ट उत्तर मिळते आपल्याला. ठीक आहे. आणि कशाची रेट पाहिजे फ्रीजची किंमत किती आपल्याला फ्रीजची किंमत काढायची. मग काय करता येईल पहा. आता हे तोंडीच मिळते तुम्हाला 32,000 मधून 8,000 काढले किती राहिले
सांगा 32,000मधून 8,000 वजाबाकी करून घेऊ. चला पहा, 0मधून 0 हा राहिला 0, परत 0मधून 0 गेला हा राहिला 0, 0मधून 0 गेला हा राहिला 0, भाग जात नाही, सॉरी 2मधून 8 जात नाही म्हणून 1 घेतला, 12मधून 8 गेले हे राहिले आपले 4, त्यानंतर 1 हा इथे आला म्हणजे 3मधून 1 गेला राहिले 2. किती हजार राहिले बाकी आपले? 24,000. मग या 24,000ला 2ने भागून टाका, बस झाला. 2ने भागलं तर उत्तर काय मिळते पहा, बे एक बे, बे एक बे आणि बे 2 4 आणि हे 3 0 1 2 3. म्हणजे हे जे रेट आहे 12,000 हे कशाची निघाली? फ्रीजची. काय निघाली आपली रेट? हे फ्रीजची रेट आहे. येईल लक्षात. समजा तुम्हाला जर टी व्हीची किंमत काढायची आहे तर काय करायचं, या 32मधून बघा, या 32मधून समजा तुम्हाला 12,000 मायनस करायचे आहे. 32मधून जर 12,000 मायनस केले तर उत्तर किती मिळते तुम्हाला? 20,000. येईल लक्षात. तर पहा, या पद्धतीनं जे बेरीज आणि वजाबाकी आहे याच्यावरचे प्रश्न आपले संपलेले आहे. तर व्यवस्थित अशी प्रॅक्टिस करा. आपण पुढल्या लेक्चरला भेटू. धन्यवाद.